मैत्रीण महिला मंडळ भारतीनगर मोरेवाडी यांच्या वतीनं सखी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 11 फेब्रुवारी 2024 रोजी भरवण्यात आलेल्या या मेळाव्यात दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी आपली हजेरी लावली। त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सिद्धी कारंडे यांनी महिलांच्या विविध मागण्या मांडल्या। ग्रामपंचायत फंडातील 15वा वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक 1च्या ठराविक लाभार्थ्यांना डस्टबिनचं वाटप आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या मेळाव्याच्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या सर्व स्टॉलला आमदार ऋतुराज पाटील यांनी भेटी देऊन सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। तसेच स्टॉलमधील काही पदार्थांचं सेवनही केलं। यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, लोकनियुक्त सरपंच एफी कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा वासकर, भागातील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य अमर मोरे उपस्थित होते। सोबत मैत्रीण महिला मंडळाच्या अध्यक्षा सिद्धी कारंडे, उपाध्यक्षा सीमा पाटील, खजानीस पद्मा नेर्लेकर, सचिव माधुरी उबाळे, गणेश कारंडे, हरीश कारंडे, भारतीनगरमधील महिला मंडळ व गणेश मंडळाचे सर्व नागरिक उपस्थित होते। मैत्रीण महिला मंचच्या अध्यक्षा सिद्धी कारंडे यांच्या विशेष प्रयत्नातून या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्य आणि मैत्रीण महिला मंचच्या अध्यक्षा सिद्धी कारंडे आज आपल्या सोबत आहेत। त्यांनी सखी स्नेह मेळाव्याचं आयोजन इथं केले आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडलाय। तर या मेळावाचा मेन उद्देश काय आहे आणि किती वर्ष झालं हा मेळावा त्यांनी भरवतात हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। किती वर्ष झालं तुमचं? तरी आपला ॲक्च्युली महिला मंडळ सुरू होऊन 2010 पासून सुरू केले आपण। मग जसे मेंबर वाढायला लागलेत किंवा त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्याला अजून मेंबर्स हवेत तर काहीतरी उपक्रम करायला हवं आपल्यासाठी। मग आम्ही असे वेगवेगळे उपक्रम करत गेलो। त्याच्यातून आम्हाला हे सगळं असं सफल मिळालेलं आहे, तुम्ही पाहतच आहात। आणि आता आमच्या नाही म्हटलं तर महिला मंडळाला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही 100 गाठलेलो आहोत। 150 मेंबर तरी आहेत आपल्याकडे सभासद मेंबर। आणि फक्त मी एकटी नाही तर माझ्याबरोबर उपाध्यक्ष, सचिव, खजानीस आणि ह्यांच्याबरोबर आमच्या महिलासुद्धा, म्हणजे त्यासुद्धा ह्या एवढ्या ॲक्टिव्ह आहेत आणि त्यासुद्धा कोऑपरेट करतात प्रत्येक गोष्टीत। किंवा कुठलीही काय मदत लागली तर ते त्यांच्या परीनं ते हे करत असतात, आपल्याला मदत करत असतात। बचत गटातल्या महिलांना आणि सर्वसाधारण महिलांना तुम्ही कोणते उपक्रम या मंचाच्या मार्फत आजपर्यंत राबवले आहेत? आम्ही बचत गट ॲक्च्युली आमचा फक्त मर्यादित होते पहिला, आता आम्ही ऑनलाईन ग्रुप केलेले आहेत। म्हणजे आणि भिशी चालू आहेत। भिशीचा आमचा उद्देश काय की सर्व महिलांनी एकत्र यावं आणि आम्ही प्रत्येक भिशी, आता आमच्याकडे हॉल आहे ॲक्च्युली, पण आम्ही हॉलमध्ये भिशी घेत नाही। आम्ही काय करतो, ज्याला भिशी लागली त्याच्या घरी घेतो। म्हणजे का, कारण त्यांचं घरही आपल्याला माहीत पडतं। नवीन आलेले मेंबर्ससुद्धा कळतात ॲक्च्युली आपल्या कॉलनीत की कुठले मेंबर्स आलेत आणि त्यांची घर माहिती पडतात। आपण त्यांच्या घरी जाऊन आपली ओळख होते। बऱ्याच महिला तिथं आपण एकत्र येतो आणि आहेत तशा महिला भिशीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर आपले 1.5-2 लाख रुपये आरामशीर आपली महिन्याला एक भिशी असते। अरे वा, छान, खूप छान। या भिशीतून किंवा या मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य कोणकोणती करता तुम्ही? सामाजिक कार्य आम्ही खूप आधी करत होतो, म्हणजे असं हे ना कोरोना वगैरे या लोकांना आम्ही मदत केली तशी। पण आता आम्ही सध्या हे उपक्रमच जास्त करतो की जेणेकरून आम्हाला महिला जास्तीत जास्त एकत्र याव्यात, यासाठी आम्ही एकत्र येण्यासाठी हे सगळे उपक्रम करत असतो। आणि ॲक्च्युली भिशी आणि आपले उपक्रम म्हणजे काय असतात की त्याच्यात कुंकुमार्चन, आपला इथे एक बोर्ड लागलेला आहे, त्याचं तुम्ही हे करू शकता। कुंकुमार्चन म्हणा, शिवजयंती असू दे, गणेश जयंती असू दे किंवा कोजागिरी पौर्णिमा, जे वर्षभरात जेवढे सण येतील तेवढे सण आम्ही साजरे करायचा प्रयत्न करतो। आणि आपली सभासद फी जास्त नाही, 200 रुपये सभासद फी, त्याच्यात आम्ही 100 ते 150 रुपयाचं महिलांना गिफ्टच देतो आणि त्या 50मध्ये आम्ही वर्षभर कार्यक्रम राबवतो। मग त्यात स्पर्धा असतात, गेम ऑन दी स्पॉट गेम असतात, म्हणजे त्यातून आम्ही त्यांना गिफ्ट्स पण देतो। अच्छा, भविष्यात कोणते उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे का? काही नाही, सर्वांनी महिलांनी घराबाहेर पडावं आणि हे असं सर्वांनी एकत्र यावं एवढाच उद्देश आहे। बाकी असं काही आमचं राजकारण उद्देश असं काही नाही आहे। मी सीमा पाटील, उपाध्यक्षा मैत्रीण महिला मंडळ। आम्ही आमच्या मैत्रीण महिला मंडळाकडून
आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम करतोच, तरी पण आम्ही आता सिद्धी मॅडमनी सर्व तुम्हाला कल्पना दिलेली आहे, तरी पण आम्ही त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. धार्मिक कार्यक्रम करतो. प्रत्येकीचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतील तर आम्ही मैत्रिणी सगळ्या एकमेकींच्या सहकार्यातून त्याला हातभार लावत असतो किंवा जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करत असतो. शिवाय आम्ही कोरोना काळात अनाथाश्रमांना भेटी दिलेल्या आहेत, इतर वृद्धाश्रमांना भेटी दिलेल्या आहेत. यातूनही आमचं सामाजिक कार्य सुरू असतं. मी सचिव आहे मैत्रीण महिला मंडळाची आणि मी इथं 7 वर्ष झाले आलेले आहे. तेव्हापासून मी हा ग्रुप जॉईन केला. मला फार आवडलेला आहे. सिद्धी, सीमा, पद्मा ह्या फार म्हणजे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि जवळजवळ 150 ते 200 महिला आम्ही एकत्रित आणि आमचा ग्रुप आहे छान व्हॉट्सअप ग्रुप की जिथं पाणी नाही आलं तरी पण आम्ही एकत्रित येतो. आणि ज्यावेळेस एखादं म्हणजे आमच्याकडे कोण असं भेटायला वगैरे कोण आले तर त्यांना आम्ही अजिबात सोडत नाही. त्यावेळेस आम्ही आमच्या एकीचं बळ दिसतं त्यातून आणि त्यामुळं आम्हाला आत्ता हॉल म्हणजे अगदी कमी काळामध्ये आम्ही खूप हे करून घेतलेले आहेत कामं. म्हणजे हॉल असू दे, फरशी असू दे, तिथं बसायला कट्टा असू दे, महिलांसाठी जे जे जमल ते केलेलं आहे. आणि आत्ता आम्हाला ओपन जिम हवं आहे आणि ते आम्ही मागणी केलेली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल अशी वाटतं. आणि त्यानिमित्तानं आम्ही बचत होते म्हणून आम्ही बचत गट तर आमचे जवळजवळ 6 बचत गट आहेत. BCच्या माध्यमातून आम्ही अडीअडचणीच्या वेळेस उभा राहतो. त्यामुळं महिला अशा एक घट्ट नातं आमचं निर्माण झालेलं आहे आणि हे सगळ्यांच्या आशीर्वादाने असंच आणखीन घट्ट होत जावं. आणि थोडासा प्रयत्न आहे कलागुणांना वाव देण्याचा. पांडुरंग नेर्लेकर, मी मैत्रीण महिला मंडळाची खजानीस आहे. माधुरी ताईंनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही सगळे कार्यक्रम ह्या महिला मंडळमधून घेते. ऑल सगळे म्हणजे दत्त जयंती वगैरे असे सगळेच हे कार्यक्रम आम्ही म्हणजे साजरे करतो. तर आपण पाहिलं की या मंचद्वारे अनेक सामाजिक उपक्रम त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपली जाते. त्यामुळं या ग्रुपला किंवा या मेळाव्याला बरेच जणांनी उपस्थिती दाखवली आहे. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.